ठाकरेंचा व्हीप लागू होणार. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. नार्वेकर तिथेच विकेट घेण्याचा प्रयत्न करतात. कालची सुनावणी इंटरेस्टिंग. महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना घेरलं. सुनावणीचे साक्षीदार नार्वेकर होते. विषय इतकाच, कपिल सिब्बल यात काही बोलले नाही. इथे नाही तर तिथे ठाकरेंना गुंतवण्याचा प्रयत्न होतोय. तरी एक मुद्दा टर्निंग पॉइंट घेईल. नेमकं घडलंय का? काल ठाकरे विरुद्ध शिंदे अशी सुनावणी जी आहे ती राहुल नार्वेकर यांच्या समक्ष पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेर साक्ष नोंदवण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान ही सुनावणी 2 सत्रामध्ये पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनील प्रभू यांना विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरं द्या असा आदेश दिला. त्यावर सुनील प्रभू यांनी जेठमलानी आपल्याला प्रश्नात फिरवून पाहत आहेत, त्यांनी हवे तेच महत्त्वाचे प्रश्न विचारावेत, मला त्यांच्या प्रश्नांपासून संरक्षण द्या अशी विनंती विधानसभा अध्यक्षांकडे केली. परंतु या ठिकाणी जेठमलानींच्या विरोधात कपिल सिब्बल किंवा मनू सिंघवी दोघेही नसल्यामुळे या ठिकाणी मात्र एकट्या जेठमलानींचीच चलती राहिली असं देखील बोललं जात आहे. या ठिकाणी जर कपिल सिब्बलांनी काही प्रमाणावर ताकद लावली असती तर सुनील प्रभूंना जेठमलानींच्या प्रश्नांपासून काहीसं संरक्षण मिळालं असतं. जेठमलानींचे प्रश्न का? प्रश्न क्रमांक 1. 21 जून 2021 रोजी कथितरित्या जारी केलेल्या व्हीपवर आपली स्वाक्षरी होती का? सुनील प्रभू म्हणाले, हो, इथे माझं नाव लिहिलेलं आहे, मग ती सही माझीच असणार ना? ही माझीच सही आहे, माझी खोटी सही कोण करेल? जेठमलानींचा दुसरा प्रश्न. 21 जूनला जारी केलेल्या व्हीपवर केलेली स्वाक्षरी आणि प्रतिज्ञापत्रावर केलेली स्वाक्षरी ही वेगळी दिसतीये. आपल्या 2 स्वाक्षऱ्या आहेत का? प्रभू म्हणाले, हो, माझ्या 2 सह्या आहेत. सही मी पूर्ण करतो तेव्हा करताना SW प्रभू अशी करतो आणि शॉर्टमध्ये करताना SP अशी सही करतो. मी विधिमंडळ सदस्य आणि व्हीप म्हणून आतापर्यंत ज्या सह्या केल्या त्या सारख्याच आहेत. जेठमलानींचा पुढचा प्रश्न. 21 जून 2022ला आधी आपण किती लिखित व्हीप जारी केलेत? प्रभू, मला जे स्मरणात आहेत त्यानुसार या कार्यकाळात 2 निवडणुका लागल्या, एक राज्यसभेची आणि एक विधान परिषदेची. दोन्ही निवडणुकीचे व्हीप मी यापूर्वी जारी केले आहेत. जेठमलानींचा पुढचा प्रश्न. आपण मूळ व्हीप जो सादर केला त्यापूर्वी त्या व्हीपचा ताबा कोणाकडे होता? प्रभूंचं मत आलं, मूळ व्हीप म्हणजे कोणता व्हीप मला कळलं नाही. मी या संदर्भात कागदपत्र पक्षाच्या कार्यालयात ज्या जागेवर ठेवतो त्या ठिकाणी हे सगळे ठेवले होते, विधानसभेच्या पक्ष कार्यालयात नाही. जेठमलानींचा पुढचा प्रश्न. 20 तारखेला झालेल्या निवडणुकांमध्ये सगळ्या आमदारांनी मतदान केलं होतं का? प्रभू म्हणाले, होय, सगळ्यांनी मतदान केलं होतं. जेठमलानींचा पुढचा प्रश्न. जर सगळ्यांनी मतदान केलं होतं तर कोण मिसिंग होतं आणि कधीपासून ते मिसिंग झाले? त्यावर प्रभू म्हणाले, शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं. याची पडताळणी करण्यासाठी तुम्ही विधानसभेच्या पटलावरचे रेकॉर्ड मागवू शकता. महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंच्या उत्तरांवर येथेच आक्षेप घेतला. जेठमलानी म्हणाले की प्रभू वेळ वाया घालवत आहे. मी मुद्दाम विचारलेल्या प्रश्नांची गोल उत्तरं देत आहेत. माझा यावरती आक्षेप आहे. जेठमलानी यांनी म्हटलंय की माझं मत रेकॉर्डवर घ्यावं अशी विनंती अध्यक्षांना केली. त्यानंतर जेठमलानी यांचं स्टेटमेंट रेकॉर्डवर घेतलं. प्रभू म्हणाले, अध्यक्ष महोदय, हे खरं नाहीये. जेठमलानी म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्यानंतर व्हीप बजावण्यात आलेले डॉक्युमेंट हेच आहेत का? प्रभू म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आमदार मिसिंग असल्याचे कळताच बैठकीसाठी बोलविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मी हा व्हीप सर्व आमदारांना बजावला. जेठमलानी यांनी 20 जूनला झालेल्या सर्व शिवसेना पक्षाच्या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केलं होतं का? हा प्रश्न जेठमलानींचा होता. प्रभू म्हणाले, सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केलं होतं. दरम्यान अशा संभाषणामध्ये बरेचसे प्रश्न उत्तरं झाले आणि त्यामध्ये अध्यक्ष यांनी म्हटलंय की कामत आपले आमदार खूप मोठे उत्तर देत आहेत, ज्याचा मूळ प्रश्नांशी संबंध येत नाहीये. त्यांनी जर स्पेसिफिक उत्तरं दिली तर वेळ जास्त लागणार नाही. प्रभू म्हणाले, जर मला समोरचे वकील इतके उपप्रश्न विचारत असतील तर मला संक्षिप्त उत्तरं द्यावे लागतील. त्यामुळे यातून मला संरक्षण द्या. त्यांनी एवढे उपप्रश्न केले आहेत, त्यामुळे मला असे उत्तरं द्यावी लागणार. व्हीप जाहीर झाला नाही किंवा असं एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरती ताशेरे ओढल्यानंतर आता ते सध्या व्यवस्थित काम करत आहेत. उद्या देखील सुनील प्रभू यांचीच फेरसाक्ष तपासली जाईल. व्हीप जाहीर झाला नाही असं एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम जेठमलानींकडून सुरू आहे. पण आम्हाला वाटतं की सुनील प्रभू ज्या पद्धतीने उत्तर देत आहेत त्यामुळे त्यांचा हा दावा फोल ठरेल अशी प्रतिक्रिया वकील असीम सरोदे यांनी दिली. तर या सगळ्या घडामोडी काल घडल्यात. एकंदरीत काय तर सुनील प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न जो होता तो जेठमलानींकडून झालाय. आता याला उत्तर जर कपिल सिब्बलांनी दिलं तर योग्य राहू शकतं अशा देखील आता चर्चा जोर धरतात. व्हिडिओ मुद्दा पटला असेल तर जरूर शेअर करा.